जय श्रीराम. सर्वप्रथम सर्वांना दत्त जयंतीच्या हार्दिक शुभेच्छा. आपण आता या चर्चा करणार आहोत निवडणूक आयोगासंदर्भात. निवडणूक आयोगानं तर लाज आणली राव. निवडणूक आयोग काय करतं काय माहिती. निवडणूक आयोग म्हणजे नेमकं काय गो? स्थानिक प्रशासनातील ते लोक असतात. तहसील असो, कृषी विभाग असो, तलाठी, ग्रामसेवक, हेच ते तर निवडणूक आयोगाचं काम करतात. शिक्षण क्षेत्रातले म्हणजे शिक्षक असो, ते BLO म्हणून काम करत असतात. मला एक कळत नाही, दुबार मतदार यादीत नावे म्हणजे काय? एकेकाचे लोकांचे 3-3, 4-4 जागी नाव असणे. उदाहरणार्थ, ह्या वार्डात नाव, त्या वार्डात नाव, अन्यथा ह्या गावातील नाव किंवा इतर जिल्ह्यातील गावातील नाव. स्थानिक प्रशासनाच्या लक्षात येत नाहीये का? हा घोळ काय आजचा नाहीये. हा वर्षानुवर्ष चालत आलेला घोळ आहे. लक्षात घ्या पहिल्यांदा. आता तरी ते आधार लिंकमुळं आधार मतदारसंघामध्ये नाव नोंदवता येत नाही आपल्याला. मोबाईल नंबर लिंक लागतो, आधार क्रमांक असतो, त्याच्यामुळं नाव लावता येत नाही आपल्याला. ते पूर्वी कसं असायचं, ह्या जिल्ह्यात नाव, त्या जिल्ह्यात नाव, एकेकाचे 3-3, 4-4 जिल्ह्यामध्ये नाव असायचे आणि दुबार मतदान असं. हे पूर्वीपासून निवडणूक आयोगाचा फळ आहे. यात काही शंका घेण्याचं कारण नाही. राहिली गोष्ट म्हणजे मतदारांना पैशाची आमिष दाखवते, ती वर्षानुवर्ष चालत आलेली. पैसे वाटणे, आता साध्या किरकोळ निवडणुका, ग्रामपंचायत घ्या, पंचायत समिती घ्या, जिल्हा परिषद घ्या, ती कुठल्याही पक्षाची लोक असू द्या, पैसे वाटणे, पैसे घेणे लोकांना लागलेली सवय आहे. आता तर नवीनच फॅड निघाले बघा, देवदर्शन. देवदर्शनाला लोक घेऊन जातात. ते एकेका ट्रेन मध्ये 3-3.5 हजार लोक असतात. त्यांचं जेवण्याचं सगळा खर्च असतो. हे निवडणुकाचे उमेदवार लोक करतात बरं का. मला तर असं ऐकण्यात आले, साधारण एका ट्रेनचा खर्च 1.5 ते 2 कोटीच्या घरात आहे. लक्षात आलं का तुमच्या? इथं एक उमेदवार एवढा खर्च करतो. आणि दुसरी गोष्ट, आता राहिली गोष्ट म्हणजे प्रचार आले, प्रचार सभा आल्या, त्याच्यावर तर लाखोच्या घरात खर्च होतो. आणि अचानक निवडणूक आयोग काय करतं, उद्या मतदान राहिलेल्या 10-15 तास अगोदर निवडणूक रद्द करतो. कितपत योग्य आहे? निवडणुका रद्द झाल्या म्हणजे असं सगळ्या ह्याच्यातल्या नाही झाल्या, काही ठिकाणच्या वार्डातल्या झाल्या आणि काही ठिकाणच्या पूर्णतः रद्द करण्यात आलेली आहे. ही निवडणूक आयोग म्हणजे सपशेल नापास ठरलेली यंत्रणा आहे. यावर तुमचं मत काय? धन्यवाद. जय श्रीराम.